या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी कोल्हापूरचे संजय श्रीपती माने, उपाध्यक्षपदी धाराशिवचे सुनील बालाजी सांगेवर तर सचिवपदी कोल्हापूरचे अजित लहू लोहार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बीड येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. सफाई कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे, मागील थकबाकी, वेतन भत्ते, इतर शासकीय सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी संघटना कार्यरत राहील असा विश्वास नूतन राज्याध्यक्ष संजय माने आणि सचिव अजित लोहार यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून संजय माने तर उपाध्यक्ष म्हणून अजित लोहार यांनी गेली 6 महिने धुरा सांभाळली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना याच संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी व सचिवपदी निवड करण्यात आली आहे. गेली 40 वर्षे सफाई कामगारांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे यासाठी अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष सुनील सांगेवर, सचिव अजित लोहार मेहनत घेत आहेत. महाराष्ट्रातील सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरचे आमदार हेमंत ओगले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उचलून धरला होता. तसेच श्रमिक संघटनेचे जीवन सरवडे यांनी पाठपुरावा करून संघटनेला बळ दिले आहे. मी संजय माने कोल्हापूरहून बोलतो. महाराष्ट्र राज्याचे पोलीस बाई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले साहेब यांच्या निवासस्थानी बीड येथे माझी महाराष्ट्र राज्य अंशकालीन सफाई संघटनापदी राज्यव्यापी निवड केल्याबद्दल मी दुबाले साहेब व इतर आमचे सहकारी यांचे सर्वांचे अभिनंदन करीत आहे. तसेच आपल्या मागण्यासाठी मंत्रालय असून दे, मुख्यमंत्री असून दे, गृहमंत्री असून आमच्या सर्व आमदारांच्या न्यायासाठी व त्यांना कायम करण्यासाठी दुबाले साहेबांना आमचा पाठिंबा त्यांनी आम्हाला दिलेला आहे व आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी 100% आम्हाने 15 दिवसात तुमचा मार्गी लावतो असे आम्हाला सांगितलेलं आहे. त्यांचे आम्ही अभिनंदन व हे करत आहे. संस्थापक अध्यक्ष पोलीस बाई संघटनेचे राहुल दुबाले साहेब यांनी महाराष्ट्र राज्य अंशकालीन सफाई संघटनापदी महाराष्ट्र राज्यपदी माझी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. मी दुबाले साहेबांचे व सर्व आमदारांचे अभिनंदन करीत आहे व सर्व आमदारांना मी महिन्याभरात आपल्या टाईम करण्याच्या ह्याच्याबद्दल दिवस रात्र पर्यटन सर्व आमदारांना टाईम करण्याचं आश्वासन देत आहे. चंद्रपूरचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सफाई कामगारांचे प्रश्न लक्षात घेऊन सुमारे 15 कोटी निधी मंजूर करून आणला. त्यापैकी 9 कोटी निधी महाराष्ट्रात वेतन भत्ता म्हणून वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1,85,00,000 रुपये प्राप्त झाले आहेत. मात्र त्यांना हा वेतन भत्ता अद्यापही दिलेला नाही. वेतन भत्ता मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जबाबदारी संजय माने, सुनील सांगेवर आणि अजित लोहार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास नूतन अध्यक्ष माने यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करणार आहे. दुबाले यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत. तसेच ते राज्याच्या गृह विभागाच्या समन्वय सदस्यपदी कार्यरत असल्याने सफाई कामगारांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची आशा आहे.